आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. तर प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत. आपण जो प्रश्न विचारलाय तर त्या अनुषंगाने मी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका सांगू इच्छितो की काल मित्रांमध्ये बसून आपण जी अनौपचारिक चर्चा करतो अशी ही चर्चा होत होती की मागील 8 दिवसामध्ये निवडणुका चालू असताना प्रचारादरम्यान झालेला खर्च आणि त्यानंतर मान्य न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका पुढे गेल्यामुळे तो 8-10 दिवसाचा मध्ये कालावधी गेला आणि त्यानंतर पुन्हा उद्यापासून प्रचार सुरू होऊन मतदानापर्यंतचा होणारा खर्च. तर असे एकंदरीत बाबीचा विचार केला तर हा भरपूर आणि मोठा अवाढव्य खर्च आहे. तर हा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला कसा परवडणार, त्यापेक्षा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला बरा, अशी जी अनौपचारिक चर्चा झाली त्या अनुषंगाने ही सदरची बातमी प्रसिद्ध झाली होती. तर त्यासाठी स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो की ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मित्रांचे, नातेवाईकांचे, मतदारांचे आणि शुभचिंतकांचे फोन आले की वंचित बहुजन आघाडीची आपण उमेदवारीची करतायत तर हा पक्ष खरोखर कुठल्याही सत्तेमध्ये नाही किंवा कुठल्याही अधिकार पदाच्या याच्यात नाही, तर त्यामुळे या पक्षाकडून अशी काही फार खर्चाची अपेक्षा नाही. तुम्ही जो तुमचा जेमतेम खर्च आहे तर त्या खर्चातच तुम्ही ही जी निवडणूक लढवा, कारण खर्च आणि बॅनरबाजी आणि प्रचार पोस्टर हा काही निवडणुकीचा विषय नसून प्रत्यक्षात मतदारांनी मनापासून गुप्तपणे जे मतदान केलेलं आहे तर ते कोणाला केलेलं आहे हा या ठिकाणी निवडणुकीचा महत्वाचा विषय आहे. आणि यामध्ये ह्या ज्या उमेदवारांनी, प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी जो काही खर्च केलेला आहे तो त्यांचा निश्चितच बापदाद्याची कमाई म्हणा किंवा पक्षनिधी म्हणूनची किंवा त्यांना जी काही आलेली आर्थिक त्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीला ही रसद त्याप्रमाणे होऊ शकत नाही. तरी पण बघ, ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी असं सूचित केलं की पैसे हा जरी निवडणुकीचा विषय असला तरी ते तुमच्याकडून कोणालाही काही पैशाची अपेक्षा नाही आणि तुम्ही जो काही प्रचार करणार आहात तो तुमच्या पद्धतीने करा, आम्ही तुम्हाला मतदान देऊ. राहिला विषय राहुरी फॅक्टरीमध्ये, तर राहुरी फॅक्टरीकरांचं सर्वानुमते असं एकमत झालेलं आहे की राहुरी फॅक्टरीचा उमेदवार असल्यामुळे मतदानाची एक फुली ही अध्यक्षपदासाठीची आहे ही तुम्हाला निश्चित दिली जाईल. आणि असे बऱ्याच मित्रांनी, काही व्यापाऱ्यांनी, काही पतसंस्था संचालकांनी, अध्यक्षांनी, संस्थापकांनी हा विश्वास दिला आणि त्यामुळे खरोखर एक मनाला उभारी आली आणि त्या उभारीतून असं एक चित्र स्पष्ट झालं की आपण उमेदवारी करायला पाहिजे. कोणाच्याही प्रलोभनाला किंवा आर्थिक आमिषाला बळी पडण्याचं कारण नाही. आता माझ्या वैयक्तिक कारणामुळे जरी मी उमेदवारी मागे घेतली असती तरी पण त्याचा कदाचित मतदारांमध्ये असा संदेश गेला असता की काहीतरी याच्यामध्ये आर्थिक तडजोडी झालेली आहे किंवा काहीतरी यांनी माघार जी घेतली ही कोणत्या तरी आमिषापोटी घेतलेली आहे. परंतु मी ठामपणे सांगतो की मी माघारी घेतलेली नाही, घेणार नाही. एका मित्राचा सुद्धा मेसेज आला काल या अनुषंगाने, बातमीच्या अनुषंगाने, की लढला नाही तरी चालेल परंतु विकला जाऊ नको. परंतु आपल्या सर्वांना मी अगदी छातीठोकपणे सांगतो की ना मी विकला जाणार नाही आणि लढणार मात्र आहेच आहे. तर माझी ही भूमिका आपण सर्व मतदारांपर्यंत आणि सर्व माझ्या स्नेहापर्यंत की ज्यांचा या कारणाने गैरसमज झाला होता की उमेदवारी माघारी घेणार आहे की काय, तरी उमेदवारी माघारी घेणार नाही. माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्या समक्षेने मी आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही अध्यक्षपदाची आणि देवळालीच्या आमच्या 2 नगरसेवक पदांच्या जागाची जी निवडणूक आहे ती आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. नगरपालिका अध्यक्षपदासारख्या पदावरती आपण उमेदवारी करत असताना आपलं काही एक वैयक्तिक आयुष्य राहत नाही, आपण सार्वजनिक होऊन जातो आणि त्यामुळे माझा असा कुठल्याही वैयक्तिक व्यक्तिशा जरी निर्णय माघारी घेण्याचा नाही, परंतु जे काही आता मित्रांनी आणि नातेवाईकांनी, काही सहकार्यांनी जी काही मला उभारी दिली, त्यांनी फोन करून माझं मनोबल वाढवलं, त्यांचे तर आभारच. परंतु केवळ आर्थिक कारणामुळे इथे फक्त ही धनधान्यांची निवडणूक होऊ नये म्हणून
आताची ही जी निवडणूक आहे ही जनतेने आणि मतदारांनी हाती घेतलेली आहे. कारण आताची निवडणूक होणारी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि मी जनशक्तीचा प्रतिनिधी असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे. धन्यवाद. आभार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवळाली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष तसेच आम्ही काही नगरसेवक उभे केलेले आहेत. या देवळाली प्रवरामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जी जनता आहे, गोरगरीब, दीनदलित, मुस्लिम, मराठा व सर्व समाजातील जनता, ही जनता ह्या वेळेस देवळाली नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे. याचं कारण असं की आमचे वंचितचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोष चोळके साहेब यांचं आपण प्रामुख्याने काम पाहता. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने ते बोलत असतात आणि एवढंच नव्हतं, या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते आदरणीय अनिल जाधव साहेब हे देखील चळवळीच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम करतात. आदिवासी समाज असेल, दलित, मुस्लिम, बौद्ध यांनी आता एक मोठ बांधलेली आहे आणि श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी वंचितचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी करणार आहोत. तसेच आमचे जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे ते देखील या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी वंचितचा झेंडा आम्ही देवळाली नगरपालिकेवर फडकवणार एवढं टाकतो आणि सांगतो जय भीम, जय शिवराय. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.